आणि आता पाहूयात 3 मिनिटात 30 बातम्या. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. सोनम वांगचुक यांचा देशवासियांसाठी संदेश. देशात क्रांती घडवून आणण्याची गरज. नवे शिक्षण मंत्री चमत्कार करतील असं वाटत नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आवाहन. सावंतवाडीत आमसभेत आरोग्याच्या विषयावरनं गोंधळ. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. बीडमधील इमामपूरचं नाव बदलण्याची मागणी. मंत्री भरत गोगावलेंची. इमामपूरच्या नामांतराच्या चर्चेला उधाण. नाशिक कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात जामनेरमधून आणखी 3 संशयित ताब्यात. विशेष पथकाची जामनेरमध्ये शोध मोहीम. मित्रांच्या खात्यावर लाखो रुपये वळवल्याचा संशय. पाटबंधारे विभागात कार्यालयीन वेळात कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या खाली. अमरावतीच्या धामण गावातला प्रकार. कार्यालयीन वेळेत कर्मचारी गैरहजर. अमरावतीमध्ये तरुणाचं शोले स्टाईल आंदोलन. सारंगपूर ग्रामपंचायतीविरोधात आंदोलन. गावातल्या विविध समस्यांकडे वेधलं लक्ष. गावातल्या समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी. नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. आदिवासी विकास विभाग कार्यालयाच्या बाहेर ठिय्या. वसतिगृहाबाबतच्या सरकारच्या नव्या निर्णयाला विरोध. अपर आयुक्त कार्यालयाच्या बाहेर रात्रभर ठिय्या. यवतमाळ जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजनेचा फज्जा. गेल्या 10 दिवसांपासून 2103 शाळांमध्ये मध्यान्ह भोजन नाही. विद्यार्थ्यांवर घरून डबा घेऊन येण्याची वेळ. सांस्कृतिक राजधानीला अंधश्रद्धेचा विळखा. पुण्यातील आध्यात्मिक गुरूंची सोशल मीडियावर चर्चा. पाय धुतलेलं पाणी दूध पाजून तागुंदे बाबाचे उपचार. दैवी शक्तीचा दावा करत अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण. बोंधू स्वप्नील लांडेवर लैंगिक शोषणाचे आरोप. पुण्याच्या बिबवेवाडीतली संतापजनक घटना. बोंधू स्वप्नील फरार. उत्तराखंडच्या चमोलीतील बोगद्यात भूस्खलन. चमोलीतल्या भूस्खलनात 9 कामगारांचा मृत्यू. बोगद्यातील 16 जणांना सुखरूप बाहेर काढलं.